नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात धावरी हे छोटेसे खेडेगाव आहे. याच गावात नागाबाई खरात यांचे घर आहे. नागाबाई गावात सर्वांच्या परिचयाचे आहे, कारण नागाबाईचा स्वभाव अगदी साधाभोळा आहे. नागाबाईला दोन मुलं होती. एकाचे नाव नरसप्पा तर दुसरा बालाजी. तशी यांना थोडीफार शेत जमीन देखील आहे. त्यावर या परिवाराचा संसार गाडा चालतो. बालाजी जरा तिरसटच स्वभावाचा होता. काम काही करत नव्हता. दिवसभर रिकामटेकडा फिरत होता. आई नागाबाई सांगत होती की अरे बालू, दुनिया लय वेगळी आहे. काम करावं माहीत तरच पोटाला भाकर मिळते, नाही तर जिंदगी लय बेकार आहे र पोरा. बाळू बरं बरं म्हणत वेळ मारून निघून जायचा. बालाजी घरात शहाणा सुरता माणूस होता, परंतु वाईट मित्रांसोबत दोस्ती झाल्यामुळे त्याला वाईट सवयी जडायला लागल्या होत्या. आई नागाबाई दिवसभर शेतात काम करून संसाराचा गाडा पुढे घेऊन जात होती. तिला वाटले की एकदा बालाजीचे लग्न करून टाकू, म्हणजे बालाजी सुधारेल. नागाबाईने एक चांगली पोरगी शोधून बालाजीचे लग्न लावून दिले. त्यामुळे त्याच्या घरात सुखाचे दिवस नांदू लागले होते. परंतु म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. बालाजीच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता. खरं तर माणसाचे एकदा लग्न झाले की माणूस सुधारतो, परंतु अशी काही माणसे असतात की लग्न झाले तरी त्यांच्यात काही बदल होत नाही. त्यांपैकीच एक बालाजी होता. त्यानंतरही बालाजीचे वागणे जास्तच बिघडत गेले. आता तर हद्दच झाली. बालाजीला दारूचे व्यसन लागले होते. एके दिवशी बालाजी दारू ढोसून घरी आला होता. बायकोशी जोरजोराने भांडू लागला. बालाजीच्या आवाजाने आई नागाबाई तेथे आली. ती मुलाला म्हणाली, माय बालू, काय रे पोरा, तू दारू पिलास काय? इकडे ये जरा. बालाजी जवळ येताच नागाबाईला दारूचा घपकन वास आला. नागाबाईने बालाजीच्या कानशिलात ताडकन वाजवली. का असं करतोस तू? समाजात काय म्हणतील लोक की तुझा पोरगा दारू पितो? काय बोलू आता मी लोकांना? कपाळावर हात बडून नागाबाई ढसाढसा रडू लागली. नागाबाई त्या दिवशी उपाशीच झोपली. हा प्रकार नागाबाईने गावातील काही नागरिकांना सांगितला. तसे ते बालाजीला समजावून सांगण्यास आले की यापुढे चांगले वागावे. काही दिवस बालाजी चांगले वागू लागला. बालाजी चांगल्या वागल्याचा आनंद आई नागाबाईला झाला होता. पाहता पाहता दिवस जात होते. दरम्यान बालाजीला एक मुलगा देखील झाला. जबाबदारी वाढली होती, पण आता बालाजीचे पुन्हा एरे माझ्या मागल्या सुरू झाले होते. बालाजी दिवसभर मित्रांसोबत फिरून रात्री दारू पिऊन घरी येत असे. घरी आल्यावर बायकोसोबत कुठल्या तरी कारणावरून वाद घालून भांडण करत असे. बिचारी आई नागाबाई मध्यस्थी करून सुनेला व दारुड्या मुलाला शांत करत असत. दिवसामागून दिवस जात होते. घरातील सर्वजण बालाजीच्या वागण्यामुळे वैतागून गेले होते. सगळेच बालाजीला सांगत होते, दारू पिऊ नको. मात्र बालाजी आधी हो म्हणत असे, पण त्याला जे करायचे तेच तो करत होता. आता बालाजीचे दारू पिणे रोजचेच झाले होते. याचा त्रास आई नागाबाई व पत्नीला सहन करावा लागत असे. एवढेच नाही तर आई नागाबाईने पैसे दिले नाही तर तो तिला मारहाणही करू लागला. आई नागाबाईकडे तरी कुठून येतील नेहमी पैसे? शेतात कबाड कष्ट करून कसाबसा संसार चालवत असताना ती मुलाला दारू पिण्यासाठी पैसे कुठून देणार होती? पण हे त्याला कळत नव्हते. त्याचे दारू पिणे, भांडण करणे, बायकोला मारहाण करणे सुरूच होते. या त्रासाला वैतागून एक दिवस त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. बायको माहेरी गेल्याचा बालाजी याला कसलाच फरक पडला नाही. त्याने दारू काही सोडली नाही. उलट दिवसभर दारू पिऊन दिसेल त्या रस्त्याने तो फिरू लागला. आई नागाबाई तर बालाजीला सांगून थकून गेली होती. शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025चा दिवस उजाडला होता. नागाबाई बालाजीच्या त्रासदायक वागण्यामुळे वैतागून गेली होती. थोडे सुखाचे व शांतीचे दिवस जावेत म्हणून काही दिवसापासून नागाबाई आपल्या शेतातील आखाड्यावर राहू लागली होती. पाहता पाहता दिवस डोक्यावर आला होता. नागाबाईने शेतात बरेच काम केले होते. दिवस कधी मावळला हे नागाबाईला कळलंच नाही. रात्र झाले, सर्वत्र अंधार पसरला होता. शेतावरील आखाड्याचे वातावरण अगदी शांत झाले होते. रात्रीचे साधारण 8 वाजले होते. नागाबाई घरकामात व्यस्त होत्या. घराबाहेर काहीतरी आवाज आल्याचे तिला जाणवले, पण कसलं कुत्रबित्र असं म्हणत तिने दुर्लक्ष केलं. काही वेळात बालाजी तिथे आला होता. तो दारूच्या नशेत होता. त्याला नीट चालता देखील येत नव्हते,
कसा बसा तो तिथे येऊन बसला. तो म्हणाला, ए म्हातारडे, इथं येऊन बसलीस काय? चल दे पैसे मला. नागाबाई काहीच बोलेना, कारण नशेतील माणसाच्या कशाला बरं नादी लागेल. तराट असलेला बालाजी नागाबाईला जोरजोरात शिव्या देऊ लागला, तरीही ती शांतच होती. तो ताटकन उठला आणि नागाबाई समोर येऊन थांबला. मी काय बोलतो हे तुला ऐकू येतं का, असे म्हणत त्याने आईचा गळात धरला. नागाबाई घाबरली. तिने हिसडा देऊन आपली सुटका करून घेतली आणि त्याला बाजूला ढकलले. तो पुन्हा पुढे झाला आणि तिला मारहाण करू लागला. आता मात्र नागाबाईची सहनशीलता संपून गेली होती. रोजच्या त्रासाला कंटाळून नागाबाईला बालाजीचा भयंकर राग आला होता. नागाबाईने रागाच्या भरात घरातील एक धारदार चाकू हातात घेतला आणि बालाजी समोर येऊन थांबली. खूप झाला तुझा त्रास, असं म्हणत तिने बालाजीच्या मानेवर, डोक्यावर, कानावर चाकूने सपासप जोऱ्याने वार केले. जोऱ्याने ओरडत बालाजी जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो तरफडत होता, तर नागाबाई हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन स्तब्ध उभी होती. आपल्याच लेकाचे आपल्याच हातून रक्त निघाल्यावर नागाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तरफडत असलेला व रक्ताने माखलेला बालाजीचे डोके नागाबाईने मांडीवर घेतले. मात्र बालाजी काहीच बोलत नव्हता. हळूहळू बालाजीच्या शरीराची हालचाल शांत होत होती. आई नागाबाई आक्रोश करत होती, उठ की बालाजी, मला बोल की र. मात्र बालाजी काही प्रतिसाद देत नव्हता. काही वेळातच बालाजीने तिथेच जगाचा निरोप घेतला. नागाबाई घाबरून गेली. एका क्षणात काही विपरीत घडलं हे कळलंच नाही. त्या अवस्थेत घरी जाऊन घडलेलं सर्व हकीकत तिने नातेवाईकांना सांगितली. तेव्हा घरातील सर्वजण चक्रावून गेले. हळूहळू ही वार्ता गावभर पसरू लागली. नागाबाईला रात्रभर झोप लागलीच नाही. 6 एप्रिलचा दिवस उगवला होता. बालाजीच्या खुनाची बातमी भोकर पोलीस स्टेशनला पोहोचली होती. नागाबाई घाबरली होती. तिला जगासमोर आता काय तोंड दाखवू असं वाटत होतं. घटनेच्या माहितीवरून भोकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बालाजीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी आरोपी नागाबाई यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा नागाबाई रडतच सांगू लागली, माझ्या लेकराला मारलं हो मी, लावा मला हातकड्या. काय करू मी, किती दिवस सहन करू त्याचा अत्याचार, रोज किती मार खाऊ मी, कुठले देऊ रोज पैसे, मला काय जीवन आहे की नाही. मीच मरावं म्हणलं होतं, पण काय करू, मला त्यावेळी त्याचा खूप राग आला होता. संतापाच्या भरात माझ्या हातून काय झाले मलाच कळलं नाही. देवा, आता मी काय करू. नागाबाईने सांगितलेले ऐकून पोलीसही शून्य झाले. तिला ताब्यात घेऊन पोलीस भोकर स्टेशनकडे रवाना झाले. धन्यवाद मित्रांनो. अशाच मराठी मसालेदार क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.